पोऱ्यातून असा चटका खाऊन डायरेक्ट आम्हाला काही जायचं होतं भुसावळमध्ये. तर जाऊ द्या भाऊ, एका जोरदार असा डायलॉग भेटलेला, मी तुम्हाला नंतर सांगतो. माझ्यासोबत माझी मम्मी होती. मग काय नाही भाऊ, आपली रंबाल्या घेऊन डायरेक्ट चालल्याने मी आता भुसावळले, कारण की आम्हाला थोडासा कार्यक्रमात जायचं होतं. कार्यक्रम काय आहे ते तुम्ही लास्ट पर्यंत पाहसान तर तुम्हाला समजीन, नाही तर काही उमजणार नाही. मग काय नाही भाऊ, डायरेक्ट 100च्या स्पीडनं फिरवला ना कॅमेरा. मम्मी म्हणत होती का रे भाऊ तू मोबाईल ठेवणार आहे खिशामध्ये, पण काही नाही भाऊ, आमको सीन निकालण्याशिवाय उमजता नाही ना, कारण की गार गार लागते आम्ही पोहोची गेले डायरेक्ट भुसावळमध्ये. कार्यक्रम काय होता तर आग भाऊच्या घराची होती शांती, आणि आज होता 1 मे म्हणजेच काय बुद्ध पौर्णिमा. मग काय नाही दादा, जोरदार असा मी एक सीन काढला आणि घरात जाताच मग भाऊनं त्यांना गौतम बुद्धांना बाबासाहेबांना वंदन वगैरे केलं. आणि मग तेवढ्यात म्हणजे काय आता आपली पब्लिक भेटणी चालू झाली रे भाऊ, बिलकुल खतरनाक. मामाची पोर म्हणे मा फोटो काढा आदित्य, म्हणलं बापा रे. तेवढ्यात मामा भाऊ कोपऱ्यात. मग वहिनीले म्हटलं वहिनी तुमच्यासाठी ते देवराणी पाहिजे घ्या ना, तर नाही डायरेक्ट वहिनी काय ऐकते रे अशा गोष्टी. मग आपल्या भाऊच्या घराची होती शांती आणि इकडे मामाची पोर आहे. मग काय नाही दादा, जोरदार असा व्हिडिओ काढला आणि तिकडनं मामाची पोर करती उचकी हाय. अरे बाप्पा गैर खतरनाक काम आहे. दिव्यानं दाखवले 2 बोटन, मामाची फुगी गेलती भो. चुटकीनं बी दाखवले 2 बोटन. मग काय नाही आमची वहिनी मम्मी आणि दीदी आमची. मग काय नाही दादा, दीदीनं केला हाय. आणि विषय असा होता की मस्त सिनेमॅटिक मध्ये सगळेच्या सगळे उभे राही गेले रे वो. म्हणलं चलो फोटो निकालेंगे, पण फोटो नाही निकाल रहे थे वो, व्हिडिओ निकाल रहे थे. फिर काय दादा चांगले पोस्ट देत आहे ना रे वो, मस्त कारकार मध्ये सगळेचे सगळ्यांना चांगले जोरदार अशी व्हिडिओ मध्ये मी बी घेतले. आम्ही बाहेर आले ना तेवढ्यात आले आमचे मोठे भाऊ मावस भाऊ. मग काय नाही दादा, डायरेक्ट सगळ्यांना जेवण करी घेतलं आणि मला राहू दिला रे भाऊ. मग काय आमचे अजून एक मावस भाऊ आले होते, त्यांच्यासोबत जेवण आले बसला. आमचे दाजी बी बसले आणि सगळे आमची फॅमिली बशी गेली रे भाऊ जेवण आले. वहिनी मम्मी दीदी आणि मग काय नाही सगळेचे सगळे जेवण आले बसले. गार जेवण केलं ना आम्ही चालले होते डायरेक्ट आमच्या मावस भाऊच्या घरी. मग काय नाही डायरेक्ट मी कारमध्ये बसला ना, आम्हाला जाणं होतं आईस्क्रीम मध्ये, कारण की आमच्या भाऊनं मस्त तसा टाकलता जोरात. आईस्क्रीम घेतली ना, मी घेतली पेप्सी ना, भाऊनं घेतली मॅन्टीन ड्यूड. मग काय नाही भाऊ डर के आगे जीते असं आमच्या भाऊनं सांगलं. आणि एक गोष्ट खरंच आहे, कारण की वो करताय उसकोही समजताय. मग काय नाही दादा, आमच्या भाऊची बी चांगली जोरदार अशी कहाणी आहे. आम्ही आमच्या भाऊच्या घरी बी जाणार आहे, तो बी व्हिडिओ पाहा तुम्ही. मग काय नाही दादा, आले ना आमच्या मोठ्या भाऊच्या घरी. आमचे मोठे भाऊ जरा ड्युटीवर होते. मग आईस्क्रीम घेतलं भाऊच्या घरी ना. तुम्हाला एक नेक्स्ट पार्ट पाहायला भेटेन, कारण की भाऊ या व्हिडिओ लयच मोठा बनी गेलाय. मग जोरदार असा व्हिडिओ पाहासाठी तुम्ही मला फॉलो करी घ्या ना. आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट करा ना. पार्ट 2 ची वाट थोडीशी पाहिजे घ्या, कारण की मी अजून एक व्हिडिओ टाकीन खतरनाक वाला बन टाक्या.